रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। काहीच दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवरायांची रायगडावरची समाधी आणि शिवजयंती उत्सवाबद्दल एक वक्तव्य केलं होतं। शिवजयंतीसाठी टिळकांनी प्रयत्न केल्याचं मोहन भागवत म्हणाले होते। त्याच्या अगदी उलट वक्तव्य आता अजित पवारांनी केलंय। शिवजयंती साजरी करण्याचा विचार सर्वात आधी महात्मा फुलेंनी समोर आणला असं अजित पवार म्हणाले। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1980 मध्ये पुण्यातून चालत रायगडवर ते ज्यावेळेस गेले, शिवरायांची समाधी त्यांनी मोठ्या कष्टाने शोधली आणि समाधी परिसराचं त्यांनी साफसफाई केली। त्यांनी समाधीवर फुले वाहिली। शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार हा महात्मा फुल्यांनी सर्वात पहिल्यांदा मांडला आणि त्याला सर्वानुमते त्यावेळेस पाठिंबा देण्यात आला। त्या सभेत जागेवरच एकूण 27 रुपये जमा झाले। त्या 27 रुपयात 3 रुपये हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी स्वतः तिथे दिलेले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।